राज्यातील परभणी जिल्ह्यात झालेल्या संविधान विटंबना प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण, त्याचबरोबर अमित शहाने आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी नाशिकच्या शालिमार परिसरात असलेल्या आंबेडकरांच्या पुतळ्यावरून निषेध मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चात शेकडो भीमसैनिक सामील झाले असून परभणीमध्ये झालेल्या संविधानाच्या विटंबना आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणाचा निषेध करण्यात आलाय। शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांचे फोटो हातात घेऊन मोर्चामध्ये अनेक भीमसैनिक सामील झाले आहेत। आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही अशा प्रकारचे मोर्चे करत राहू आणि निदर्शने करत राहू, अशा प्रकारचा इशारा मोर्चेकरांनी दिलाय। त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला सरकारने 1 कोटी रुपये आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी देखील यावेळी मोर्चेकरांकडून करण्यात आली। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यानंतर वंदना घेऊन मोर्चा हा कलेक्टर ऑफिसकडे आणण्यात आला व त्या ठिकाणी निदर्शने करण्यात आली। यावेळी समाजरक्षक अर्जुन नाना पगारे, संजय साबळे, बाळासाहेब शिंदे, किशोर घाटे, दीपक डोके, बिपिन कटारे, दामोदर पगारे, लक्ष्मी ताठे, प्रशांत दिवे उपस्थित होते। आंबेडकर 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 हे फॅशन नाही, आंबेडकर हे ब्रँड आहे। आंबेडकर म्हणजे जो आम्ही खातो तो घास तो म्हणजे आंबेडकर, जो घेतो तो श्वास तो आंबेडकर, माणसाला माणसात आणलं तो आंबेडकर। संविधानामध्ये लिहून ठेवलेल्या सर्वांना, ना कोणी छोटा ना कोणी मोठा, सर्वांना समताचा आणि सर्वांना समान सन्मान दिलेला संविधानामध्ये ते म्हणजे आंबेडकर। परभणी जिल्ह्यामध्ये सूर्यवंशी, शहीद सूर्यवंशी एक भीमसैनिक, याला अमानुष पद्धतीने पोलिसांनी मारझोड करून त्याचा मृत्यू पडलेला आहे। त्या शहीदाला तसं पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनाने त्याच पोलीस जे होते ज्या पीसी मध्ये त्यांना जे मारझोड केली सूर्यवंशीला, त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव आज इथं बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी निदर्शने करत आहोत आणि आम्ही जिल्हाधिकारीला निवेदन देणार आहोत सर्वांच्या एकजुटीने, सर्वांच्या एकवतीने। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।